रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। महारुद्रजे मारुती रामदास कली माजिते जाहले रामदास। जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। जय श्रीराम। सगळ्यांना माझा नमस्कार। आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर आपण निरूपण सेवा करत आहोत। त्यांच्या कृपेने ती घडत आहे। एक एक श्लोक आपण बघत आहोत। आज निरूपणासाठी आपण 14वा श्लोक घेतलेला आहे। तो श्लोक काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याचं विवेचन बघूया। जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला। महाथोरते मृत्युपंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। आपण पहिल्यांदा शब्दार्थ बघूया। काय समर्थ सांगतायत आपल्याला या श्लोकामध्ये की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला। जीवा म्हणजे मनुष्याचा, कुठल्याही जीवाचा। कर्मयोगे म्हणजे पूर्वकर्मानुसार। योगे हा जो शब्द वापरलेला आहे म्हणजे परिणाम स्वरूप असा त्याचा अर्थ आहे, किंवा आधी जी कर्म तुमच्याकडून घडलेली आहेत त्याच्या संबंधाने किंवा त्याचं फलस्वरूप म्हणून किंवा त्याच्या संयोगाने आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो। परी शेवटी काळमुखी निमाला। काळमुखी निमाला म्हणजे काय? काळ म्हणजे मृत्यू। म्हणजे जो मनुष्य किंवा जो जीव या जगामध्ये जन्माला येतो तो एक दिवस मृत्युमुखी पडतो, मृत्यूच्या तोंडी पडतो, काळाच्या मुखामध्ये विराम पावतो। आणि 4थ्या चरणामध्ये आपल्याला समर्थ सांगतात की किती एकते जन्मले आणि मेले। म्हणजे याचा सरळ अर्थ जर आपण बघितला तर कुठल्याही जीवाला जो जन्म प्राप्त होतो तो त्याच्या पूर्वकर्मानुसार जन्म प्राप्त होतो। त्याच्या हातून जी काही कर्म घडलेली आहेत त्यानुसार त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो। पूर्वकर्मानुसार जेव्हा त्याला जन्म प्राप्त होतो त्या जन्मामध्ये तो सुखदुःखाचे बरे वाईट क्षण अनुभवतो, परंतु एक दिवस तो मृत्यू पावतो, त्याच्या आयुष्याचा शेवट होतो। मृत्यू कोणालाच चुकलेला नाहीये। 3ऱ्या चरणामध्ये जे समर्थाने सांगितलंय की महाथोरते मृत्यू पंथेची गेले, म्हणजे मोठी मोठी थोर कर्तृत्ववान माणसं जरी झाली तरी ती शेवटी काळाच्या मुखामध्ये विराम पावतात।
मृत्यूपंथानीच जातात. असे कित्येक जीव या जगामध्ये जन्माला आले आणि गेले. म्हणजे समर्थांना आपल्याला या श्लोकामध्ये काय सांगायचंय, तर मानवी आयुष्याचा शेवट हा मृत्यूमध्ये होतो. मृत्यू हे अंतिम सत्य आहे, हे समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजे या मर्त्य जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक जीव जर एक दिवस हे जग सोडून जाणार आहे, तर मग त्या जीवाने आयुष्य जगत असताना कुठल्या गोष्टीचा अहंकार बाळगावा, कुठल्या गोष्टीचा अभिमान त्याने बाळगावा, हा अप्रत्यक्षरित्या समर्थ आपल्याला प्रश्न विचारतायत. जीवन हे अतिशय क्षणभंगूर आहे. कुठल्या क्षणी मृत्यू येईल हे सांगता येणार नाहीये. तो कसा येईल हेही सांगता येणार नाहीये. सगळं प्रारब्ध योगानुसार घडतं. म्हणून जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. मागच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी रावणाचा दाखला दिलेला आहे की मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणजे रावण एवढा महापराक्रमी होता, पण केवळ वासनेपायी आणि अहंकारापायी त्याचा नाश झाला, त्याचा वध झाला, त्याचं संपूर्ण साम्राज्य लयास गेलं. आणि तेव्हाही समर्थांनी आपल्याला सांगितलं की म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. कुडी म्हणजे वाईट. समर्थांनी मनाला काय उपदेश केला की ज्या वाईट वासना तुझ्या मनामध्ये आहेत त्या तू ताबडतोब सोडून दे, त्याचा त्याग कर. वेगी म्हणजे वेगाने, त्वरेने. सांडी म्हणजे सोडून देणे. बळे लागला काळ हा पाठी लागी. नको असला तरी तो काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे. आपलं प्रत्येकाचं आयुष्य हे क्षणाक्षणांनी कमी होत चाललेलं आहे. मग जो क्षण आपल्या हातामध्ये आहे तो कसा जगायचा हे समर्थ आपल्याला सांगतायत की तुम्ही पहिल्यांदा मनामध्ये असलेली वासना सोडून द्या. कारण प्रत्येक कर्माच्या मागे वासना असते. म्हणजे जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला हे जेव्हा समर्थ सांगतात, तेव्हा आधीच्या श्लोकात त्यांनी काय सांगून ठेवलंय की दुष्ट वासना सोडून द्या. का असं त्यांनी सांगितलं असेल? महाराजांनी ह्याचं उत्तर दिलेलं आहे की प्रत्येक मनुष्याचा जन्मच हा वासनेमध्ये होतो. त्यामुळे वासना असणं हा मनुष्याचा सहज गुणधर्म आहे. वासनेमध्येच मनुष्याचा जन्म आहे आणि मृत्यूच्या समयी तो जशी वासना धरतो त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. कारण जी काही कर्म मनुष्याच्या हातून घडतात ती वासना भोगण्यासाठीच घडतात, वासनेपायीच घडतात. मग ती वासना त्याच्या मनामध्ये असते म्हणून तो कृत्य करतो, बरी वाईट कृत्य त्याच्या हातनं घडतात. जे काही त्याच्या हातनं घडतं, चांगलं किंवा वाईट, हे संचितामध्ये साठवलं जातं. त्याच्यामध्ये त्याचं परिवर्तन होतं. मग सगळं आयुष्य जगत असताना काही वासना ह्या शिल्लक राहतात, म्हणजे अपूर्ण राहतात. म्हणजे बघा, आपल्या मनामध्ये बऱ्याचदा असा विचार येतो की मला हे हवं होतं पण मला ते मिळालं नाही. मग म्हातारपणी अशा अनेक वासना मनाच्या तळाशी कुठेतरी साचलेल्या असतात की मला अशा पद्धतीने आयुष्य जगायचं होतं, मला आयुष्यामध्ये हे हवं होतं पण मला ते मिळालं नाही. ही जेव्हा मनामध्ये भावना उत्पन्न होते त्यावेळेला तीच भावना पुढच्या जन्माला कारणीभूत होते. म्हणजे अपूर्ण राहिलेल्या वासना भोगण्यासाठी मनुष्य पुन्हा जन्म घेतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगतात की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. कर्म म्हणजे आपल्या हातनं घडणारी गोष्ट, कृती. मग ती कृती चांगलीही असते आणि वाईटही असते. मनुष्याचा स्वाभाविक कल हा वासनेमध्ये आहे. त्याला वासना भोगायची असते. त्याला विषयभोग भोगण्याची स्वाभाविक आवड असते किंवा इच्छा असते किंवा लालसा असते. मनुष्याचा जन्मच मुळी शारीरिक वासनेमधूनच झालेला आहे. त्यामुळे विषय, वासना आणि विकार ह्या तीनही गोष्टी मनुष्याला जन्मतःच प्राप्त झालेल्या असतात. मग तो विषय भोगण्यासाठी, त्या ज्या काही मनामध्ये वासना आहेत त्याची तृप्ती करण्यासाठी मनुष्य कर्म करतो. मनुष्याला हवे नको पण असतं.
हवे नको पण म्हणजे मला एखादी गोष्ट हवी आहे किंवा मला एखादी गोष्ट नकोय. म्हणजे जिथे संत मंडळी आपल्याला सांगत असतात की परमेश्वराच्या इच्छेमध्ये इच्छा मिसळून राहा, तिथे आपण बरोबर उलट करत असतो. म्हणजे आपण परमेश्वराला जाऊन सांगतो की तू माझी इच्छा पूर्ण कर. परमेश्वराला असं जाऊन सांगायला पाहिजे की तुझी जी इच्छा आहे तसं तू माझ्या बाबतीत घडव. कारण भविष्यामध्ये काय माझ्यासाठी चांगलं असेल हे माझ्यापेक्षा तुला जास्त चांगलं माहिती. पण आपण बरोबर उलट करतो. आपण ज्या सद्गुरु तत्वापाशी जातो किंवा आपण देवापाशी जातो, परमेश्वरापाशी जातो, तेव्हा आपल्या इच्छा घेऊन जातो. म्हणजे वासनेला शेवटच नाहीये. आपल्याला सगळ्या वासना, आपलं सगळं हवंय नको पण सगळं आपण परमेश्वरापाशी आणि सद्गुरु तत्वापाशी घेऊन जातो. तीच कर्म आपण दिवसभर करत असतो. पण आपली हाव किंवा वासना कधीही तृप्त होत नाही. एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला दुसरी हवी असते. कारण महाराज म्हणतात की एक गोष्ट आणण्यामध्येच दुसरी गोष्ट आणण्याचं बीज लपलेलं आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जी काही कर्म करतो ती सगळी एकमेकांमध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे वासना ही म्हाताऱ्या माणसांनाही सोडत नाही आणि तरुण माणसांना सुद्धा सोडत नाही. त्यामुळे देह ठेवताना ती वासना आपल्या बरोबर येते. वासनेच्या 3 अवस्था महाराजांनी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे आस. आस म्हणजे वस्तू हवीशी वाटणं. ही मनामध्ये उत्पन्न होणारी भावना आहे की मला ही वस्तू हवी आहे. त्याला आस असं म्हणतात. हव्यास म्हणजे ती वस्तू सदैव माझ्या जवळच पाहिजे. याला हव्यास असं म्हणतात. आणि तिसरी म्हणजे ध्यास, की त्या वस्तूशिवाय मला दुसरं काहीही सुचत नाही. त्याला ध्यास असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की जी काही वासना मनुष्याच्या मनामध्ये असते, सूक्ष्मामध्ये असते, प्रत्येक वेळेला तो बोलून दाखवेल असं नाही, पण त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात की मला हे हवंय, मला हे हवंय, मला हे उपभोगायचंय, मला असं हवंय, माझं आयुष्य मला असं जगायचं आहे. तो प्रत्येक वेळेला उघडपणे सगळ्यांशी हे बोलणार नाही, पण तो विषय भोगण्यासाठी तो कर्म करेल. कारण त्याला माहिती असतं की आपण कर्म केल्याशिवाय आपल्याला वासना भोगता येणार नाही. मग एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा वासना पूर्णपणे तृप्त होत नाही किंवा ज्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्याच्या प्राप्तीसाठी आणि जी काही बरी वाईट कर्म हातनं घडलेली असतात ती जेव्हा कर्मविपाकामध्ये रूपांतरित झालेली असतात तर तो प्रारब्ध भोग म्हणून किंवा प्रारब्ध योग म्हणून त्या जीवाला वाट्याला येतो आणि त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. म्हणजे जन्माचं खरं कारण आपण शोधून काढलं तर आपल्याला हे कळतं की वासनेमधून आपण जन्माला आलो आणि ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलो. म्हणजे आपण सगळे जीव हे वासनेमध्ये गुंतलेलो आहोत. जन्म झाला की त्याच्या पाठीमागे मरण आहे. म्हणून समर्थ दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की परिशेवटी काळमुखी निमाला. म्हणजे जन्म झाला, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी काळमुखी निमाला. म्हणजे जन्म मरणाचा ओघ हा असा सदैव चालू असतो. कुठल्याही कर्माच्या पाठीमागे वासना असते, काहीतरी इच्छा असते की जी मला पूर्ण करायची. त्या वासनेच्या तृप्तीसाठी मनुष्य कर्म करतो आणि त्याचा कर्म विपाक म्हणून तो पुढच्या जन्माला येतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो. आता संत मंडळींना आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढायचे. समर्थ 3ऱ्या आणि 4थ्या चरणात सांगतात की अनेक थोर माणसं या जगामध्ये जन्माला आली पण तरी शेवटी काळाच्या मुखामध्ये विराम पावली. आजवर अगणित माणसं या जगामध्ये जन्माला आली आणि मृत्यू पावली. म्हणजे पुराण काळापासून ते आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत जी काही थोर अशी मंडळी, मोठे मोठे राजे असतील, विद्वान असतील, शास्त्रज्ञ असतील, समाजसुधारक असतील, योद्धे असतील, कर्तृत्वान मंडळी असतील, पण ती सगळी शेवटी मृत्यू पावलेली आहेत. अगदी साधू संतांनी सुद्धा समाधी घेऊन त्यांचा देह सोडलेला आहे. जिथे भगवंतांनी सगुण अवतार धारण केलाय तिथे सुद्धा भगवंतांनी देह सोडलेला आहे. म्हणजे जो जीव या जगामध्ये जन्माला येतो तो जीव एक दिवस हे जग सोडून जातो. म्हणजे देहाचं देह पण त्याच्यामध्ये जीव असेपर्यंत आहे.
जेव्हा तो जीवात्मा देहातनं नाहीसा झाला की देहाचं देह पण नाहीसं झालं. म्हणजे जे काही चालतं ते सगळं आत्म्याच्या संयोगाने चालतं. जो काही देहाचा व्यापार चालतो तो सगळा आत्म्याच्या संयोगाने चालतो. मृत्यूसमयी तो आत्मा देह सोडतो आणि मनुष्याला मृत्यू येतो. आणि म्हणून संतांचा जो काही कटाक्ष थोडाफार का होईना, म्हणजे जरी भक्ती मार्ग आचरायला सांगितलेला असला तरी संतांचा जो कटाक्ष कर्म मार्गावर आहे तो तेवढ्यासाठीच आहे की तुम्हाला कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. मनुष्याला सांगितलं एका जागी स्वस्थ बसून राहा तरी त्याला ते जमणार नाही. त्याला सतत काहीतरी कर्म करावं लागतं. आणि मग जेव्हा त्याच्या हातनं काही बरी वाईट कृत्य घडतात त्याचा कर्मविपाक म्हणून त्याच्या वाट्याला पाप किंवा पुण्य येतं. ते पाप पुण्य भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग संतांची भूमिका काय असते की जीवाची ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कधीतरी सुटका व्हावी. मग हे कर्म करायला शेवटी मनुष्याला प्रवृत्त कोण करतं तर वासना. म्हणजे सगळ्याच्या मागे वासना आहे. म्हणून ते आधीच्या श्लोकात म्हटलेलं आहे ना की म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी. म्हणजे वासनेमध्ये जीव गुंतला, कष्टी फार फार झाला, नदी जशी अखंड वाहते तशी वासना सारखी वाहते असं महाराज सांगतात. म्हणजे वासना भोगाने कमी होत नाही, त्यागाने नाहीशी होत नाही. मग वासना जर मारायची असेल, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर ह्याच्यावर संतांनी उपाय सांगून ठेवलेला आहे. तो म्हणजे भगवंताचा अधिष्ठान. महाराज सांगतात की वासना मारायला भगवंताचा अधिष्ठान हा एकमेव उपाय आहे. तुम्ही भगवंताच्या स्मरणामध्ये राहिलात, भगवंताचं जर अधिष्ठान तुमच्या पूर्ण आयुष्याला जर असेल तर तुमच्या मनामधल्या वासना क्षीण होत जातात. म्हणजे वासना ही तशी कुठल्याही उपायाने तृप्त होणारी नाही. महाराज सांगतात तसं ती एखाद्या लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे, आपण किती हडहड केलं तरी ते कुत्रं जवळ येतं आपल्या. तसं आपण कितीही त्या वासनेचा त्याग करायचा म्हटला तरी ती वासना पुन्हा जोर धरून आपल्या समोर येऊन उभी राहते आणि त्या वासनेच्या तृप्तीसाठी पुन्हा मनुष्य कर्म करतो, पुन्हा त्यातनं काहीतरी घडतं आणि तो पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो. वासना म्हणजे जे आहे ते असू द्या आणि आणखी मला मिळू द्या. मग मनुष्याचं हवे नको पण कधी संपणार. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. पण पुन्हा महाराज म्हणतात की वासना त्यागाने सुद्धा जात नाही, ती क्षीण करत न्यावी लागते. म्हणून आपण आपल्या मनाला अशी सवय लावून घ्यावी की भगवंतापुढे किंवा परमेश्वरापुढे किंवा सद्गुरु तत्वापुढे उभं राहिल्यानंतर मला अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं न म्हणता परमेश्वराला प्रार्थना करायची की तुला जे योग्य वाटेल ते तू कर, तुला मला जे द्यायचे ते तू दे, तुझ्या इच्छेप्रमाणे सगळं होऊ दे. परमेश्वराच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळली की आपल्याला शांतपणे जगता येतं. जर आपण आपल्या इच्छा घेऊन परमेश्वराकडे गेलो तर आपल्याला अस्थिरता येते. कारण परमेश्वराला हे कळत असतं की अरे तू जे माझ्याकडे मागतोयस ते तुला भविष्यासाठी हितकारक नाहीये किंवा ते तुझ्या प्रारब्ध योगामध्ये नाहीये. आणि परमेश्वरीय शक्ती किंवा सद्गुरु तत्व एका मर्यादेच्या पलीकडे आपल्या प्रारब्धाच्या मध्ये ढवळाढवळ करत नाही, कारण ते प्रारब्ध आपल्या कर्मातूनच उत्पन्न झालेलं असतं. उलट पक्षी महाराजांचा किंवा सद्गुरु तत्वाचा असा कटाक्ष असतो की तुमच्या वाट्याला प्रारब्धाचे भोग आलेत ना तर ते भोगून संपवा, त्यातनं पळवाट काढू नका. त्यामुळे आपल्या कर्तबगारीने कितीही वासनेच्या पलीकडे जायचं म्हटलं तरी ते जाता येत नाही. ते फक्त भगवंताला आणि सद्गुरु तत्वाला शरण गेल्यानंतरच आपल्याला त्यातनं सुटका मिळते. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही एकीकडे उत्तम कर्म करा आणि दुसरीकडे भक्ती मार्गाने भगवंताची भक्ती करा, अनन्य शरण होऊन भक्ती करा. कारण एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचं आहे. मग आयुष्यभर वासनेपोटी बरी वाईट कृत्य करून जे काही वैभव मिळवलं, जो काही पैसा मिळवला, जो काही जमीन जुमला मिळवला, गाडी घोडा खरेदी केला, संपत्ती मिळवली, सगळं काही साठवलं, ते एक दिवस सगळं सोडून जायचं आहे. ह्यातली एकही गोष्ट आपल्याला बरोबर घेऊन जाता येत नाही. मग एवढा हव्यास कशासाठी आहे? आणि हे सगळं मिळवण्यासाठी आपण आपली सगळी शक्ती पणाला लावलेली असते.
आपण अहंकार बाळगतो, अभिमानाने दुसऱ्याबरोबर वागतो, दुसऱ्याला कमी लेखतो, प्रसंगी दुसऱ्याचं नुकसान करून पैसा मिळवतो. पण जग सोडताना ह्यातली एकही गोष्ट बरोबर येत नाही. मग बरोबर काय येणार आहे आपल्या, हा विचार आपण करायला पाहिजे. जर आपण आयुष्यभर भगवंताच्या नामामध्ये राहिलो आणि आयुष्यभर सद्गुरु तत्वाशी प्रामाणिक राहिलो, शरणागत भावाने राहिलो, तर तो जो शुद्ध भाव आहे तोच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. जे काही उत्तम घडलेलं आहे ते आपल्याला भगवंतापाशी घेऊन जाणार आहे. त्यामुळे आयुष्य जगताना एवढी वासना, तळमळ, एवढा अहंकार, अभिमान कशासाठी? विषयभोगाकडे वळलेली वासना ही शेवटी दुःखच देते. वासना म्हणजे अभिमान, अहंकार, मीपणा, तो मनुष्याच्या आनंदावर विरजण घालतो. कारण मनुष्य आयुष्यभर अतिस्वार्थ बुद्धी ठेवून जगतो, म्हणून तो स्वार्थ सोडावा लागतो. मग महाराज काय सांगतात की तुम्ही जरुरी पुरतं मिळवा, तुम्ही अतिस्वार्थाने राहू नका, भगवंताच्या स्मरणामध्ये कर्म करा. विषय तृप्तीसाठी जी वासना तुम्ही तिथे लावलेली आहे ती तिथून वळवा आणि भगवंताकडे लावा, म्हणजे ती भगवंताची भक्ती होईल. जो ध्यास मला विषय सुखाचा आहे तो ध्यास मला जर भगवंताच्या प्राप्तीचा लागला तर तो भक्तिमार्ग आचरल्यासारखं होईल. म्हणजे मनाचा भाव आपण कशा पद्धतीने समोर आणतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे जिवंतपणी मिळालेला मोक्ष आहे खरं तर. आज आयुष्य जगत असताना भगवंताच्या स्मरणामध्ये भगवंताकडनं येणारा आनंद आणि समाधान जर मला मिळत असेल आणि माझ्या आयुष्यात वाटेल ती गोष्ट घडली तरी सुद्धा माझं समाधान भंग पावत नसेल तर तो खरा मोक्ष आहे. म्हणून महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण सतत भगवंताचं नाम घ्यावं. राम राम म्हणण्याचा शेवटच रामाच्या प्राप्तीमध्ये होणार आहे. म्हणजे आयुष्यभर आपण नामात राहिलो तर तो अंतकाळी आपल्या स्मरणामध्ये ते रामनाम येणार आहे. त्याला अंतकाळ साधला जाणं असं म्हणतात. कारण आपल्याला पुन्हा जन्माला यायचं नाहीये. जे काही आहे ते सगळं इथेच सोडून जायचंय आणि भगवंताच्या, परमात्म्याच्या पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला मिसळून जायचंय. परमात्मा स्वरूपामध्ये आपलं आत्मस्वरूप मिसळून गेलं पाहिजे. आपल्याला पुन्हा जन्माला यायचं नाहीये. ही संतांची कळकळ आहे जीवाकडनं असलेली, की तू पुन्हा पुन्हा ह्या जगामध्ये जन्म घेतोयस आणि पुन्हा पुन्हा तेच करतोयस. नवीन नवीन काहीतरी कृत्य किंवा कर्म तुझ्या हातनं घडतायत. पुन्हा त्याचा कर्म विपाक म्हणून तुझ्या वाट्याला पाप किंवा पुण्य येते, ते भोगायला तुला पुन्हा जन्म घ्यावा लागतोय. तू असं किती वेळा जन्माला येणार आणि मरणार आहेस, हे समर्थना या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचं. म्हणजे महाराज म्हणतात तसं की नामामध्ये तुमचा शेवटचा श्वास गेला पाहिजे. अंते मतीही सा गतीही, म्हणजे तुम्ही मृत्यूच्या समयी जशी तुमची मती असेल, म्हणजे जशी बुद्धी ठेवाल, जशी तुमची मनाची भूमिका असेल, तेच तुम्हाला पुनर्जन्म म्हणजे पुढच्या जन्मासाठी कारणीभूत ठरणार आहे. म्हणून देह सोडताना मनाची भूमिका अशी हवी की भाड्याच्या घरातनं स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये जाताना जसा आनंद होतो तसा हा देह सोडताना माझं आत्मस्वरूप हे परमात्मा स्वरूपात आता मिसळायला चाललेलं आहे या भावनेने आनंद व्हायला पाहिजे. पण तसं मनुष्याचं घडत नाही. अगदी मृत्यूच्या समयी सुद्धा काय त्याला आयुष्यामध्ये मिळालं नाही, काय सुख हवं होतं पण मिळालं नाही, मला अजून काहीतरी हवं होतं, मला अजून काहीतरी दिवस बघायचे होते, ह्या सगळ्या भावना घेऊन तो देह सोडतो आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला पुढच्या जन्माला कारणीभूत होतात. म्हणजे मृत्यूच्या समयी जशी आपण वासना धरावी तसा आपल्याला पुढचा जन्म, पुनर्जन्म प्राप्त होतो. म्हणून महाराज म्हणतात की आयुष्य जगत असतानाच तुम्ही भगवंताच्या नामामध्ये राहा, भगवंताची सदैव आठवण ठेवा. त्याला अनुसंधान असं म्हणतात. भगवंताचं स्मरण पाहिजे आपल्याला. जर आपण भगवंताच्या स्मरणामध्ये दिवसभर राहिलो तर आपल्या वासनेचा क्षय होतो, वासना क्षीण होत जाते. म्हणजे महाराज म्हणतात ना की पुष्कळ वेळा मोठे मोठे चांगले अधिकारी पुरुष सुद्धा छोट्याशा वासनेमुळे अडकून पडतात. मग अध्यात्मदृष्ट्या चांगल्या अशा कुळामध्ये ते जन्म घेतात आणि तिथे त्यांची वासना पटकन पूर्ण झाल्यामुळे लहानपणी जग सोडून निघून जातात आणि ते पुन्हा जन्माला येत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या मृत्यूचं आपण दुःख करू नये. म्हणजे किती बारकाईने महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, समर्थांनी या गोष्टी सांगितल्यात पहा. म्हणजे वासनेचा क्षय आपण भगवंताच्या नामाने करावा. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी गोष्ट म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. पण पुढे असं आहे की अंतकाळी जरी भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आलं
तरी महाराज असं म्हणतात की त्याने तो लगेच मुक्त होत नाही. तो अतिसात्विक म्हणून जन्माला येतो, कारण थोड्याफार विषय वासना त्याच्या मनामध्ये शिल्लक राहिलेल्या असतात. म्हणजे नामामध्ये शेवटचा श्वास गेला पाहिजे हा एक भाग आहे, पण अंतकाळी जरी नाम त्याच्या मुखामध्ये आलं तरी तो त्या क्षणी मुक्त होतो असं नाही. जर त्याच्या मनामध्ये तरीही काही विषय वासना शिल्लक राहिलेल्या असतील तर त्या भोगायला तो पुन्हा जन्म घेतो, पण तो अतिसात्विक आणि अध्यात्मदृष्ट्या अतिशय उच्च कुळामध्ये जन्म घेईल. मग काय होईल की पुढच्या जन्मामध्ये पुन्हा त्याला भगवंताविषयी ती कळकळ किंवा तळमळ वाटेल. तो पुन्हा उपासना करायला सुरुवात करेल. मग एक दिवस सद्गुरु तत्व पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये येईल. पुढचा जन्म आहे. महाराजांनी सांगितले ना, प्रत्येक जन्मी मी तुम्हाला सांभाळणार आहे. म्हणजे महाराज आता सूक्ष्मामध्ये, सद्गुरु तत्व सूक्ष्मामध्ये असतं, पण त्यांनी सांगून ठेवलेलं असतं सद्गुरु तत्वाने की तुमच्या प्रत्येक जन्मामध्ये योग्य वेळ आली की मी तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करणार आणि मी तुम्हाला पुन्हा भगवंताकडे नेणार, त्याच्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे सद्गुरु तत्व किती आपल्याला सांभाळत असतं पहा. आणि भगवंतांनी सुद्धा हे वचन दिलेलं आहे की अंती घेता माझे स्मरण मी उद्धरीन त्यास आपण. म्हणजे आपण एक दिवस असा आपल्या आयुष्यामध्ये यावा, असा एक जन्म आपला असावा की त्या जन्मामध्ये भगवंताचं पूर्ण स्मरण राखून आणि सद्गुरु तत्वाला पूर्ण शरण जाऊन त्या विषय वासना आणि विकारांचा पूर्ण नाश व्हावा आणि आपल्याला पुन्हा जन्माला यायला लागू नये, यावं लागू नये. म्हणून आयुष्य जगताना भगवंताचं स्मरण ठेवावं. भगवंताचं स्मरण ठेवलं की सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते, विवेक जागृत राहतो. म्हणजे बघा, आपल्या हातनं जेव्हा दुष्कर्म घडतं, काहीतरी आपल्याकडनं चुकीचं कर्म घडतं किंवा काहीतरी आपण चुकीचं वागतो किंवा बोलतो, त्यावेळेला जर आपण बारकाईने त्याचा नंतर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की त्यावेळेला भगवंताचं किंवा सद्गुरूंचं स्मरण तेवढ्या काळासाठी का होईना पण आपल्याला राहिलेलं नसतं. म्हणजे जर आपण सतत भगवंताच्या स्मरणामध्ये राहिलो, जर आपण सतत सद्गुरूंच्या स्मरणामध्ये राहिलो तर आपल्या हातनं दुष्कर्म घडत नाही. जे काही घडतं ते सत्कर्मच असतं. म्हणजे महाराज म्हणतात ना की नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाही. आता हातनं दुष्कर्म घडलं नाही की पापसंचय होणार नाही. आणि जे काही सत्कर्म घडतंय तर मनाची भूमिका अशी असायला हवी की जे काही माझ्या हातनं चांगलं काम घडतंय ते भगवंताच्या इच्छेनी, महाराजांच्या सद्गुरूंच्या इच्छेनी आणि त्यांच्या कृपेनी आणि ते शक्ती देत आहेत म्हणून घडतंय. मग त्यातनं जे काही पुण्य आपल्याला प्राप्त होऊ घातलेलं असेल ते सुद्धा भगवंताला अर्पण करावं. म्हणजे आपल्या मनाची भूमिका अशी ठेवावी की कर्म सुरू करायच्या आधी भगवंताला आणि सद्गुरूंना हे प्रार्थना करावी की तुम्हीच माझ्या हातनं हे सगळं घडवताय. कर्म होत असताना सुद्धा कुठलाही कर्माचा अभिमान न बाळगता भगवंता तुझ्या इच्छेने हे सगळं घडतंय म्हणून आपल्या हातनं घडणाऱ्या कर्माकडे आपणच त्रयस्थ दृष्टीने बघायचं. आणि सगळं झाल्यानंतर, कर्म पूर्ण झाल्यानंतर आपणच पुन्हा आपल्या कर्माकडे बघायचं की अरे ही भगवंताची कृपा झाली आणि हातनं हे सगळं घडलं, पण ती त्याची कृपा होती, ती त्याची इच्छा होती म्हणून ते सगळं घडलं. त्यातनं मिळणारं पुण्य सुद्धा भगवंता तुलाच अर्पण, असं म्हणूनच आपण प्रत्येक आपला दिवस सुरू करताना आणि रात्री झोपताना सुद्धा दोन्ही वेळेला आपल्या मनामध्ये ही भावना पाहिजे की दिवस सुरू करताना भगवंता आज जे काही दिवसात घडणार आहे ते सगळं तुझ्या इच्छेने आणि कृपेने घडणार आहे. त्या कर्माचा कुठलाही अभिमान माझ्यापाशी येऊ नये. आणि रात्री झोपताना सुद्धा भगवंताचं नाम घेऊनच आपण झोपायचंय आणि सांगायचंय की आज दिवसभरामध्ये जे काही कर्म घडलं ते सगळं भगवंता तुला अर्पण. त्या कर्मातनं जे काही पुण्यही मला मिळालं असेल तेही तुलाच अर्पण. म्हणजे काय होतं की हातनं दुष्कर्म न घडल्यामुळे पाप आपल्या वाट्याला येत नाही आणि जे काही चांगलं घडलेलं आहे ते सगळं भगवंताला अर्पण केल्यामुळे पुण्यही त्यालाच अर्पण होतं. जिथे पाप नाही आणि पुण्यही नाही ही जी अवस्था आहे तिथे तुम्हाला भोगायला पुढचा जन्मच मिळत नाही, कारण सगळं भगवंतानी स्वतःकडे त्याला आपण अर्पण केलेलं आहे, त्याच्यामुळे भगवंतानी सगळं स्वीकारलेलं आहे. मग अशा वेळेला काय होतं की समाधानाने, आनंदाने, कुठल्याही वासनेमध्ये, विषयामध्ये, विकारामध्ये आपला जीव न अडकता, अहंकार रहित किंवा अभिमान रहित
आपल्याला राहता येतं आणि कुठल्याही कर्माचा अभिमान मृत्यूच्या समयी आपल्याला शिवत नाही किंवा उरत नाही. अशा पद्धतीने जर आपण मनाची भूमिका ठेवली आणि आयुष्यभर आपण नामामध्ये राहिलो तर अंतकाळी आपल्याला भगवंताचं नाम आपल्या स्मरणामध्ये राहतं आणि आनंदाने आणि समाधानाने देह सोडता येतो. म्हणजे ज्या परमात्म्यापासून आपण विलग होऊन आलो त्या परमात्म्याकडे आपण पुन्हा जाण्यासाठी समाधानाने आणि आनंदाने त्याला आपण सामोरे जातो. म्हणजे त्यात आपल्याला पुन्हा मिसळून जाता येतं, ते पुन्हा जन्माला न येण्यासाठी. पण तो क्षण यायच्या आधी हे जे सगळे काही जन्ममृत्यूचे फेरे त्या जीवाच्या वाट्याला आलेले असतात, जे काही जन्ममृत्यूचं हे चक्र चालूच असतं. म्हणून समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला, महाथोरते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. जय श्रीराम.